channel Yashwant Ideal Educational Institute, Gangakhed. Today we are going to discuss a very important part of grammar. Its name tense. Tense meaning in Marathi काळ. What is exactly is tense? What is tense? Tense म्हणजे काय? The word tense is created from the Latin word tempus. म्हणजे tense हा शब्द लॅटिन भाषेमधील tempus या शब्दापासून तयार झालेला आहे. What is mean by tempus? Tempus means time and time means tense. हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे. त्याच्यापासून टेन्स हा शब्द तयार झाला आणि टेन्स मीन्स टाइम. लेट अस फर्स्ट of all the definition of tense. What is the definition? A form of verb which takes the time of action is called as tense. The definition of tense: a form of verb which takes the time of action is called as tense. क्रियेची वेळ सांगणारे क्रियापद म्हणजेच टेन्स होय. In English there are three main tenses. इंग्रजीमध्ये काळाचे तीन प्रकार आहेत. मुख्य तीन प्रकार आहेत. The first present tense, second past tense and third future tense. Present tense means वर्तमान काळ, past tense means भूतकाळ and future tense means भविष्य काळ. And each tense is subdivided into four types. The first simple tense, second continuous tense, third perfect tense and fourth perfect continuous tense. These are the four types of each tenses. म्हणजे पहा प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत. प्रेझेंट टेन्सचे हे चार उपप्रकार, पास्ट टेन्सचे सुद्धा चार उपप्रकार आणि फ्युचर टेन्सचे सुद्धा हे चार उपप्रकार आहेत. म्हणजे सिंपल टेन्स साधा काळ, कंटिन्युअस टेन्स चालू काळ, परफेक्ट टेन्स पूर्ण काळ and परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण काळ. तर आपल्याला इथे काय करायचं आहे? हा जो प्रेझेंट शब्द आहे हा शब्द यांच्या सोबत जोडायचा, पास्ट शब्द यांच्या सोबत जोडायचा आणि फ्युचर हा शब्द सुद्धा या चारही उपप्रकारांच्या सोबत जोडायचा. म्हणजेच त्याचे चार उपप्रकार तयार होतात. कसं तर पहा, सिंपल टेन्स याला आपण म्हणू शकतो सिंपल प्रेझेंट टेन्स, जे साधा वर्तमान काळ. नंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ. नंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ and प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. तसेच पास्ट टेन्सचे सुद्धा प्रकार पडतात. कसे पडतात? सिंपल टेन्स आहे तर कसं सिंपल पास्ट टेन्स. या प्रेझेंटच्या ठिकाणी पास्ट घ्यायचं म्हणजे पहा पास्ट कंटिन्युअस टेन्स, नंतर पास्ट परफेक्ट टेन्स and past
परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. अशाच प्रकारे फ्युचरचे सुद्धा प्रकार कसे सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्यूअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. तर अशा पद्धतीने ही काळाचे 4 उपप्रकार पडतात. There are main 3 types of tense and the subdivided tense is 4. The simple tense, only one simple tense, simple present tense, simple past tense, simple future tense. Second, present continuous tense, past continuous tense, future continuous tense. तीसरा, present perfect tense, past perfect tense, future perfect tense. नंतर शेवटचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. आपण अशा पद्धतीनं याचा प्रकारांचा अभ्यास करू शकतो. तर सर्वप्रथम आपण सिंपल टेन्स हा भाग शिकूया. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की याचे प्रकार हे पडतात. परंतु जर सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट अँड सिंपल फ्युचर जर सिरियलनं शिकलं तर तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल. कसं तर आपण आता सिंपल टेन्स हा घटक अभ्यासूया. सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ. आता या साध्या काळाचे 3 प्रकार आहेत. कोणते? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स अँड सिंपल फ्युचर टेन्स. त्याच्यामधला आपण सर्वप्रथम सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ हा अभ्यासूया. साधा वर्तमान काळ कसा असतो? जी क्रिया किंवा कृती ही सध्याच्या काळात किंवा वर्तमान काळात घडते तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स हा काळ होतो, साधा वर्तमान काळ. And in this tense we use the first form of the verb. या काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. या पहिल्या रूपावरून या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक स्ट्रक्चर तयार होतं. कसं होतं तर पहा, सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट. याला शॉर्टकट मध्ये लिहायचं म्हणलं पहा, यस प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब मीन्स v1 प्लस ऑब्जेक्ट. हे तुम्हाला पाठ करण्यासाठी सोपं सूत्र आहे. यस प्लस v1 प्लस o हे फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये होत असतं. द थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट जे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असतात त्यांच्या सोबत या क्रियापदाला यस किंवा इयस किंवा आयस हे प्रत्यय लागतात. कसं तर आपण एक उदाहरण पाहूया. पहा, नंबर 1 उदाहरण, आय गो टू स्कूल ऑन टाइम. पहा इथे सब्जेक्ट कोणता आहे? यस आहे. v1 कोणता आहे? गो आहे. अँड ऑब्जेक्ट कोणता आहे? स्कूल आहे. म्हणजे पहा यस प्लस v1 प्लस o. ऑब्जेक्ट कोणता असतं? नाम किंवा प्रोनाउन ज्यावेळेस वाक्यामध्ये येतं त्यावेळेस काय असतं? ऑब्जेक्ट ते होत असतं. And on time, time म्हणजे वेळ दर्शवतो. मी वेळेवर शाळेत जातो याचा अर्थ असा होतो. म्हणजे आय गो टू स्कूल ऑन टाइम. या ठिकाणी आय प्रथम पुरुषी एकवचनी करता आहे, याच्यासोबत क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. दुसरं एक उदाहरण आहे पहा, द सन रायजेस इन द ईस्ट. म्हणजे पहा सूर्य पूर्वेला उगवतो. त्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? द सन. क्रियापद v1 आणि इष्ट ऑब्जेक्ट.
दिशा आहे. म्हणजे पहा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस तृतीय पुरुषी एकवचनी करता असतो द सन, म्हणजे पहा या ठिकाणी क्रियापदाला यस प्रत्यय लागला. राईज ला प्लस यस म्हणजे काय झालं? रायजेस. तो फॉर एक्झाम्पल दुसरे एखादं उदाहरण पाहूया. पहा 3 नंबर. ही कम्स इन स्कूल. तो शाळेत येतो. म्हणजे पहा इथे काय झालं? सब्जेक्ट प्लस P1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे पहा ही कम्स, तर तृतीय पुरुषी एकवचनी करता ही आहे म्हणून क्रियापदास यस प्रत्यय लागला. Another example, the 4 birds fly in the sky. The birds fly in the sky म्हणजे पक्षी आकाशात उडतात. Fly is a first form of verb and birds is a subject. तर अशा पद्धतीने काय आलं? birds कसं आहे? प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणजे अनेक वचनी करता असल्यामुळे क्रियापदाचं पहिलं रूप आलं. तर आता समजलं असेल तुम्हाला की आय, वी, यू, दे त्याच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात, त्याला यस किंवा यस प्रत्यय लागत नाही. पण ही, सी, इट दिस इज अ थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. ते तृतीय पुरुष एकवचनी करते आहेत म्हणून यांना यातील क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्यय लागत असतो. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स. हे साधं वाक्य आहे. आय गो टू स्कूल. आपण समजा या गो अनेक वाक्य तयार करू शकतो. कसे? आय गो टू स्कूल, वी गो टू स्कूल, यू गो टू स्कूल, दे गो टू स्कूल अँड ही गोज टू स्कूल, सी गोज टू स्कूल, इट गोज टू स्कूल, राकेश गोज टू स्कूल, बॉईज गो टू स्कूल. म्हणजे बॉईज अनेक वचन आलं म्हणून गो आलं. तर अशा पद्धतीनं आपण एका क्रियापदावरून अनेक वाक्य तयार करू शकतो. मग असे वाक्य तयार करण्यासाठी या ठिकाणी टेन्सच्या या काळावरून आपल्याला वाक्याच्या 3 प्रकारामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य तयार करता येतात. ते वाक्याचे 3 प्रकार कोणते आहेत तर ते आपण पाहू. तर ते वाक्याचे प्रकार आहेत. पहा, देयर आर 3 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्सेस अँड इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सेस. यालाच आपण म्हणू शकतो होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य. निगेटिव्हला नकारार्थी वाक्य आणि इंट्रॅगेटिव्हला प्रश्नार्थक वाक्य. तर प्रश्नार्थक वाक्यामध्ये 2 प्रकारे प्रश्न तयार करता येतात. कसे? एक व्हर्बल क्वेश्चन म्हणतात त्याला किंवा यस नो टाइप क्वेश्चन असं म्हणतात, किंवा दुसरा आहे डब्ल्यूएस वर्ड म्हणजे डब्ल्यूएस टाइप क्वेश्चन असं म्हणतात. म्हणजे डब्ल्यूएस वर्ड जितके शब्द आहेत ते शब्द प्रश्नाच्या सुरुवातीला घेतलं की ते डब्ल्यूएस टाइप क्वेश्चन तयार होतो. आणि वाक्याची सुरुवात ही जर क्रियापदाने झालेली असेल किंवा प्रश्नाची सुरुवात जर क्रियापदाने झालेली असेल तर तिथे पण यस नो टाइप क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन तयार होतो. तर आता पहा, या 3 प्रकारामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य आपल्याला तयार करता येतात. साध्या वर्तमान काळाचे वाक्य. कारण का? each sentences have a verb. प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद असते. and each sentences have a tense. इंग्लिश मधलं कुठलंही वाक्य हे त्यामध्ये काळ असतो. असं एकही वाक्य नाही की त्यामध्ये काळ नाही, टेन्स नाही. म्हणजेच मग आपण ज्यावेळेस इतर व्यक्तीला बोलत असतो त्यावेळेस आपण होकार दर्शवत असतो, कधी कधी नकार दर्शवत असतो आणि कधी कधी आपण प्रश्न विचारत असतो. त्यावेळेस या 3 वाक्याचा उपयोग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. तर पहा, अफर्मेटिव्ह सेंटेन्स यामध्ये एक स्ट्रक्चर तयार होते किंवा फॉर्म्युला किंवा याला आपण की सुद्धा म्हणू शकतो.
स्ट्रक्चर पहा अफर्मेटिव्हचा स्ट्रक्चर जे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण पाहिलं स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स यस प्लस v1 प्लस ओ हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स काय होते नकारार्थी पहा यस प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस v1 प्लस ओ. आणि इंट्रॅगेटिव्ह मध्ये पहा डू ऑब्लिक डज प्लस यस प्लस v1 प्लस ओ प्लस क्वेश्चन. हे झालं व्हर्बल क्वेश्चन. डू ऑब्लिक डज प्लस यस प्लस v1 प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क. किंवा ws टाइप जर करायचं असेल आपल्याला तर पहा ws वर्ड प्लस डू ऑब्लिक डज प्लस यस प्लस v1 प्लस ओ प्लस क्वेश्चन. हे सुद्धा एक सूत्र तयार होतं. म्हणजे पहा इंट्रॅगेटिव्हचं काय आहे सूत्र डू ऑब्लिक डज प्लस यस प्लस v1 प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजे पहा या ठिकाणी या टोटल फॉर्म्युल्याला फक्त पहिल्यांदा काय जोडलं ws वर्ड जोडलं. ws वर्ड प्लस डू ऑब्लिक डज प्लस यस प्लस v1 प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजे आता पहा की सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य जे आहेत ते अफर्मेटिव्ह मध्ये बनवता येतात, निगेटिव्ह मध्ये बनवता येतात आणि इंट्रॅगेटिव्ह मध्ये बनवता येतात. आता पहा तुम्हाला तर यस प्लस v1 प्लस ओ हा प्रकार समजला असेल, परंतु निगेटिव्ह मध्ये डू आणि डज आलं कसं तर डू ऑब्लिक डज डू आणि डज हे काय क्रियापदाचे फर्स्ट फॉर्म आहे, पहिले रूप आहे. म्हणजे पहा डू ऑब्लिक डज कारण का ज्या वेळेस नकारार्थी वाक्य तयार करायचं असते त्यावेळेस कर्त्याच्या नंतर डू किंवा डज चा वापर करून त्याच्यानंतर नॉट हा शब्द टाकला की ते वाक्य नकारार्थी होतं. कारण का डू आणि डज हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधील सहाय्यकारी क्रियापदे आहेत. म्हणजे ते बनतात नकार दर्शवण्यासाठी. डू ऑब्लिक डज द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप आहे. अँड हे या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदाची भूमिका निभावतात. तर कशी तर आता आपण वाक्य बघूया कसं तर पहा एक वाक्य घेऊया आपण वी प्ले क्रिकेट. म्हणजे पहा हे वाक्य तयार झालं वी प्ले क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळतो यस प्लस v1 प्लस ओ. आता याच्या पुढे जर आपल्याला नकारार्थी वाक्य तयार करायचं असेल तर आपण कसं करतो पहा सब्जेक्ट वी घेतला या वाक्यामध्ये. म्हणजे पहा वी डू नॉट v1 काय आहे या वाक्यामध्ये प्ले आहे प्ले ऑब्जेक्ट काय आहे क्रिकेट क्रिकेट. म्हणजे पहा वी डू नॉट प्ले क्रिकेट याचा अर्थ काय झाला आम्ही क्रिकेट खेळत नाही आम्ही क्रिकेट खेळत नाही म्हणजे डोंट. आता याच्या पुढे प्रश्नार्थक हाच प्रश्न तयार करायचा. कसं करावं लागेल आपल्याला तर सर्वप्रथम आपण डू घेऊया. डू घेतलं कारण का अनेक वचनी करता आहे म्हणून या ठिकाणी डू वापरलं. डूच्या नंतर यस यस काय आहे वी डू वी. याच्यानंतर v1 काय आहे प्ले आणि क्रिकेटला क्रिकेट. शेवटी प्रश्नचिन्ह म्हणजे पहा डू वी प्ले क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळतो का. म्हणजे ज्या वेळेस प्रश्नाच्या सुरुवातीला डू किंवा डज येतो त्यावेळेस त्या प्रश्नाचा मराठीमध्ये अर्थ होतो का. कसा डू वी प्ले क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळतो का. त्याचं उत्तर कसं येणार यस नो टाइप म्हणजे हो किंवा नाही. समजा डू वी प्ले क्रिकेट आपण क्रिकेट खेळत असेल तर आपण काय म्हणणार यस यस वी प्ले क्रिकेट हो आम्ही क्रिकेट खेळतो. जर समजा आपण क्रिकेट खेळत नसू तर आपण काय म्हणणार नो वी डू नॉट प्ले क्रिकेट
आम्ही क्रिकेट खेळत नाही. म्हणजे पहा या प्रश्नामधून आपल्याला होकारार्थी किंवा नकारार्थी उत्तर मिळतं. म्हणजे पहा इथं होकारार्थी यस असेल तर यस, वी प्ले ऐवजी आपण वी डू असं भी घेऊ शकतो. यस वी डू, हो आम्ही खेळतो. किंवा नसेल नो वी डोंट. म्हणजे पहा इथे यस असेल तर वी डू अँड नो असेल तर नो वी डोंट. फुल स्टॉप, आम्ही खेळत नाही. तर अशा पद्धतीनं म्हणजे पहा या वाक्याकडे बघितलं तर हे वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे पण सिंपल प्रेझेंट टेन्स. वी डू नॉट प्ले क्रिकेट या वाक्याचा विचार केला तर हे वाक्य सुद्धा काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि आपण या वाक्याचा विचार केला तर हे वाक्य सुद्धा काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता राहिला प्रश्न या डजचा. डज केव्हा वापरायचं तर पहा दुसरं एक वाक्य घेतो मी. ही गोज टू स्कूल. म्हणजे पहा ही गोज टू स्कूल, आपण यस हा प्रत्यय लावला कारण का ही हा थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी यस हा प्रत्यय लावला. आता तो शाळेत जातो किंवा तो शाळेला जातो. हे नकारार्थी वाक्य कसं करायचं तर पहा कर्त्याला करता ही. आता या ठिकाणी डू नाही घ्यायचं, काय घ्यायचं, डज घ्यायचं. ही डज नॉट. पुढे काय गोज आहे. आता पहा इथं डू ला यस प्रत्यय लागल्यामुळे इथंचा हा यस प्रत्यय निघून जातो म्हणजे इथं काय येणार V1. तर तुम्हाला असं वाटेल की V1 गो आणि गोज हे दोन्ही रूप आहेत, यांना V1 क्रियापदाचे पहिले रूपच म्हणतात. पण हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यानंतर आणि हे प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी अनेक वचनी कर्त्यानंतर वापरायचं. ही डज नॉट गो टू स्कूल. ही डज नॉट गो टू स्कूल मीन्स तो शाळेत जात नाही. म्हणून इथं आपण काय केलं, ते यस प्रत्यय अस्तित्व आल्यामुळं या गोचा यस प्रत्यय काढला आणि पुढे टू स्कूल. अशा पद्धतीनं हे झालं नकारार्थी वाक्य. होकारार्थी काय, ही गोज टू स्कूल, तो शाळेत जातो. याचा ही डज नॉट गो टू स्कूल, तो शाळेत जात नाही. आता याचा आपल्याला प्रश्न तयार करायचा. प्रश्न तयार करायचा असेल तर कसं करावं लागेल पहा. हा प्रश्न थोडा वर घेऊया. म्हणजे पहा आता वाक्याची सुरुवात डज ने करायची का, कारण का इथं कर्ता ही आहे म्हणून डज. सब्जेक्ट कोणता आहे, ही. V1 कोणता आहे, गो. नंतर ऑब्जेक्ट कोणता आहे, टू स्कूल. शेवटी प्रश्नचिन्ह. तर अशा पद्धतीने डज ही गो टू स्कूल याचा अर्थ काय होतो, तो शाळेत जातो का. म्हणजे पहा डज ही गो टू स्कूल, तो शाळेत जातो का. आपण उत्तर देऊ शकतो कसं, यस यस ही गोज टू स्कूल. नसेल तर नो किंवा नॉट. आणि नॉट आल्यानंतर याच्या पुढे जे एच कॅपिटल आहे ते स्मॉल करायचं. नॉट, ही डज नॉट गो टू स्कूल. अशा पद्धतीने आणि या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजेच पहा की प्रश्नार्थक वाक्यामधून आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स भी मिळतं आणि निगेटिव्ह सेंटेन्स पण मिळतं. म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स ज्यावेळेस आपण शिकला त्यावेळेस आपल्याला तिन्ही प्रकारचे वाक्य जमले की हा सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्ही कधीच विसरणार नाही. म्हणून अशा पद्धतीचे तुम्ही अनेक वाक्य तयार करा. आता पहा आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचे अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसे असतात ते पाहिलं. आता पहा आपल्याला अनेक वाक्य जर तयार करायचे असतील तर कसे तयार करायचे. फॉर एक्झाम्पल पहा, आय राईट अ लेसन. दुसरं वाक्य, वी राईट अ लेटर. आपण
ऑब्जेक्ट हे चेंज करू शकतो किंवा वी राईट अ लेसन ठेवलं तरी काय हरकत नाही. पण पहा तिसरं वाक्य यू राईट अ पोयम. चौथं वाक्य यू राईट अ ग्रामर. पाचवं वाक्य they write examples. सहावं वाक्य he writes. पहा I we you you they हे प्लुरल सब्जेक्ट आहे. यामध्ये पहा we प्लुरल आहे, you प्लुरल आहे आणि they प्लुरल आहे. आता हे सब्जेक्ट कसं आहे सिंगुलर आहे पण याच्या पुढे सुद्धा आपण राईटच लिहितो. यू तू कसा आहे ते सिंगुलरच आहे, पुढचा एक व्यक्ती असेल तर तू. पण आय वी यू यू दे म्हणजे या कर्त्यांच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. पण ही सी आणि इट हे जे तीन प्रकार आहेत कर्त्याचे म्हणजे पहा ही राइट्स अ लेसन, ही राइट्स अ poem, it writes a sentence. म्हणजे पहा आपण ही सी इट या थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्टच्या नंतर काय लावलं क्रियापदाला यस हा प्रत्यय लावला. म्हणजे पहा आपले किती वाक्य तयार झाले 8 प्रकारचे वाक्य तयार झाले. आणखी एक उदाहरण कोणत्याही एका व्यक्तीचं नाव लिहू शकतो. कसं फॉर एक्झाम्पल रेशमा राइट्स अ लेसन. म्हणजे पहा रेशमा धडा लिहिते म्हणजे रेशमा सुद्धा थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट आहे. म्हणून रेशमासाठी आपण सी हे प्रोनाउन वापरतो म्हणजे रेशमा राइट्स अ लेसन. पहा आता याचे अर्थ कसे होतात. आय राइट अ लेसन मी धडा लिहितो, वी राइट अ लेटर आम्ही पत्र लिहितो, यू राइट अ पोएम तुम्ही कविता लिहिता, यू राइट अ ग्रामर तुम्ही व्याकरण लिहिता, दे राइट एक्झाम्पल्स ते किंवा त्या उदाहरणे लिहितात, ही राइट्स अ लेसन तो पाठ लिहितो, सी राइट्स अ पोएम ती कविता लिहिते, इट राइट्स अ सेंटेन्स ते वाक्य लिहिते अँड रेशमा राइट्स अ लेसन रेशमा पाठ लिहिते. म्हणजे पहा तर अशा पद्धतीने आपल्याला एका क्रियापदाचे या 8, 9, 10 प्रकारानुसार वाक्य तयार करता येतात. आता ही सी इट या ठिकाणी कोणत्याही एका व्यक्तीचं नाव तुम्ही लिहू शकता किंवा एखाद्या वस्तूचं नाव तुम्ही लिहू शकता. हे झालं एक वचन. आता इथे काय आहे आय सोडून द्या पण वी यू यू दे या ठिकाणी आपण अनेक वचनी कर्ते वापरतो. कसं तर पहा वी राइट अ लेटर या ठिकाणी आम्ही पत्र लिहितो. तर या वीच्या ठिकाणी वी म्हणजे कोण आम्ही कोण कोणी असू शकतात जास्त व्यक्ती मुलं मुली. तर आपण इथं मुलं घेऊया. पहा बॉईज राइट. आता पहा इथे अ होतं पण इथं काय येणार लेटर्स. जास्त जण आहेत म्हणजे बॉईज राइट लेटर्स. इथे आम्ही पत्र लिहितो पण इथं बॉईज राइट लेटर्स म्हणजे मुले पत्र लिहितात. किंवा आता यू राइट अ पोएम याचा अर्थ हे झाला की तू कविता लिहितोस. मग आता तुझ्या ठिकाणी आपण एखादा ही सी इट यू म्हणजे ही असेल, यू म्हणजे सी असेल किंवा यू म्हणजे इट असेल. पण हे वाक्य याच पद्धतीने लिहिलं. पण हे दुसरं वाक्य आहे यू मीन्स तुम्ही. तर अशा वेळेस काय तुम्ही व्याकरण लिहिता किंवा पार्ट ऑफ ग्रामर व्याकरणाचा भाग लिहिता. तर कसं तर पहा या ठिकाणी आता यू तुम्ही समजा मुली असतील तर गर्ल्स राइट अ पार्ट ऑफ म्हणजे मुली व्याकरणाचा भाग लिहितात.
म्हणजे पहा इथे अनेक वचन करता आहे म्हणून इथं राईट आलं. गर्ल्स अनेक वचनी आहे म्हणून इथं राईट आलं. म्हणजे पहा आता इथं ग्रामरचा एकच भाग सगळ्या लिहितातून अ वापरला. लक्षात आलं ना? तर अशा पद्धतीने आता समजा दे आहे, देच्या ठिकाणी आपण असं लिहू शकता, पीपल राईट एक्झाम्पल्स. हे पहा लोक उदाहरणे लिहितात. म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या कर्त्याच्या ठिकाणी वॉइस घेऊ शकतो, अनेक वचनी व्यक्ती घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची सगळी अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस बघितली. आता यामध्येच आपल्याला जर निगेटिव्ह सेंटेन्स पाहायचे असतील तर पहा इथे आपल्याला काय करावं लागेल. आय डोंट राईट अ लेसन, वी डोंट राईट अ लेटर, यू डोंट राईट अ पोयम, यू डोंट राईट अ ग्रामर, दे डोंट राईट एक्झाम्पल्स, ही डझंट राईट्स अ लेसन. इथे डझंट वापरायचे यासमोर. आणि नंतर she doesn't write a poem, it doesn't write sentence and Resma doesn't write a lesson. म्हणजे does वापरलं doesn't हे यस प्रत्यय काढून टाकायचं. तर अशा पद्धतीनं आपण साध्या वर्तमान काळाची होकारार्थी वाक्य अभ्यास केला. तर यामध्ये अनेक प्रकारचे क्रियापद घेऊन तुम्ही भरपूर असे वाक्य करू शकता. आता पुढे पहा आपण आता थोडेसे इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स पाहूया. इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. पहा एक वाक्य, डू यू सी द पिक्चर. क्वेश्चन म्हणजे पहा डू यू सी द पिक्चर, तू चित्र पाहतोस का. याचा अर्थ काय झाला, तू चित्र पाहतोस का. म्हणजे पहा आता डू यू सी द पिक्चर, तू चित्र पाहतोस का. तर याचं उत्तर आपण काय लिहू शकतो, यस. आता तू विचार, आय सी द पिक्चर. जर हे यू अनेक वचनी असेल, जर समजा तुम्ही चित्र पाहता का, म्हणजे पहा आता या ठिकाणी काय येणार, तर यस वी सी द पिक्चर. हो आम्ही पिक्चर पाहतो. जर समजा आपण पाहत नसेल तर काय येणार, नो. नॉट आय डोंट सी द पिक्चर. किंवा नॉट वी डोंट सी द पिक्चर. वी डोंट सी द पिक्चर. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचे हे उत्तर तयार करू शकतो. आणि अशाच पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरे लिहायला जमू शकतात. किंवा जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यामध्ये पूर्ण वाक्याच्या प्रकार अभ्यासले तर. आता पहा हाच प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला WH टाइप बनवायचा. म्हणजे पहा WH वर्ड तुम्हाला माहिती असतं, व्हॉट, हाऊ, हुज, हू, whom, हे जे वर्ड्स आहेत ना WH वर्ड असतात. व्हॉट मीन्स काय, विच कोणते, हाऊ कसे, whom कोणाला, हू कोण, असे अनेक जे WH वर्ड आहे त्यांचा उपयोग जर वाक्याच्या सुरुवातीला आपण केला. फॉर एक्झाम्पल व्हेन, आता हे डी जे आहे ते स्मॉल करायचं. व्हेन डू यू सी द पिक्चर, काय केलं आपण, वाक्य तशाच ठेवलं, फक्त अगोदर व्हेन लावलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तू केव्हा चित्र पाहतोस. आता याचं उत्तर यस नो टाइप असणार आहे का, नाही. तर आपण याचं उत्तर असं लिहू शकतो, यू मीन्स
म्हणजे आता कोण उत्तर देणार? मी चित्र केव्हा पाहतो म्हणजे पहा, आय सी द पिक्चर इन मॉर्निंग. म्हणजे याचा अर्थ काय? मी सकाळी चित्र पाहतो. तर हाच प्रश्न आपण काय केला तर पहा, या ठिकाणी फेअर हा शब्द टाकला. पहा, फेअर डू यू सी द पिक्चर, तू केव्हा करायचं म्हणजे कोठे चित्र पाहतोस, कोठे. तर पहा, मग आपण लिहू शकतो आय सी द पिक्चर इन बुक. मी पुस्तकात चित्र पाहतो, आहे की नाही. तर अशा पद्धतीने वेरच्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे डब्ल्यू वगैरे टाकले त्याचा प्रश्न तयार होतो. तर अशा पद्धतीनं आज आपण टेन्सचे प्रकार आणि त्यामधील पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स या घटकाचा अभ्यास केलेला आहे. पुन्हा भेटू नेक्स्ट पिरियड मध्ये. सी यू अगेन.